महत्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आहे। गर्दीत उभ्या असलेल्या महिला मतदाराला त्यामुळे अचानक भोवळ आली। भोवळ आलेल्या महिलेला पोलीस वाहनातून रुग्णालयात नेलं गेलंय। थेट या मतदान केंद्राबाहेर आपले प्रतिनिधी सचिन जिरे तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट घेऊया। सचिन, सध्या आपण त्याच मतदान केंद्रावरती आहोत। बजाजनगरचा हा मतदार केंद्र आहे ना। आता 5:30 वाजलेले आहेत आणि पोलिसांनी, मी पहिले दाखवण्याचा प्रयत्न करतो की आता जो मतदान केंद्राचा जो गेट आहे तो बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांनी अगोदर अनाउन्समेंट केली की आता 5:30 वाजलेले आहे, कुणालाही आतमध्ये घेतलं जाणार नाही। उपस्थित जे आतमध्ये मतदार आहेत त्या मतदारांना एक चिठ्ठी दिली गेलेली आहे आणि त्या चिठ्ठी जे त्यांच्याकडे आहे तेच मतदार आता या ठिकाणी मतदान करू शकणार आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने ही डावी बाजू आहे, ही डावी बाजू दाखवतो तुम्हाला। अशा पद्धतीने शेवटपर्यंतची ही रांग आहे। तर या परिसरातली उजवी बाजू दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो की या उजव्या बाजूला अशा पद्धतीने ही दुसऱ्या हॉलमध्ये नागरिकांची गर्दी आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार आहेत आणि जसा जसा वेळ संपत होता मतदानाचा तसं तसं जे मतदार आहेत ते मतदार या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये यायला सुरुवात झाली होती। आणि आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात मतदार आहे आणि जे मतदार आतमध्ये आलेले आहेत त्यांची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं या मतदान प्रमुखांनी सांगितलेलं आहे। एक महिला होती या ठिकाणी, या गर्दीमध्ये तिला भोवळ आली, मात्र पोलिसांनी तातडीने तिला पोलीस वाहनातून रुग्णालयापर्यंत नेलेलं आहे आणि तिची प्रकृती सध्या स्थिर आहे। बरं, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।